भारतासाठी नवीन राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला? भारतासाठी नवीन राष्ट्रध्वज, राष्ट्रध्वज म्हणजे जो आपला तिरंगा आहे ना, झेंडा, ध्वज, तर भारतासाठीचा नवीन राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला? तुम्ही आपसात चर्चा करू शकता हळू आवाजामध्ये. भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला असा प्रश्न आहे. तुमच्या ठरवा उत्तर कोण देणार आहे? देऊ का माईक? वेळ चालला, इतका वेळ नाही भेटणार तुम्हाला. नसेल येत तर तसं सांगायचं. नसेल तर सांगा, प्रश्न इकडे समोरच्या गटाला जाईल. हा मोठ्याने सांग. 11 नोव्हेंबर वर्ष 11 नोव्हेंबर 1919. नाही, उत्तर चुकलेलं आहे. भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला गेला याचं उत्तर ए गटाचं चुकलेलं आहे. बी गटाला येते का? 24 जानेवारी 1948 रोजी. नाही, दोन्हीही गटाचं उत्तर चुकलेलं आहे. याचं उत्तर चुकलेलं आहे. नाही, संधी गेली तुमची आता. तर याचं सांगू मी? हो. तर याचं बरोबर उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी भारताचा नवा राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. तर यात तुम्हाला 0 गुण मिळेल. तुमच्याकडे तो प्रश्न नव्हता त्यामुळे तुमचा प्रश्न नाही येणार. तुम्हाला तुमचे गुण आहे तेच राहणार आहेत. पण ए गटाचा आताच्या प्रश्न 0 झालेला आहे. आता बी गटाचा प्रश्न. राज्यघटनेचे विधेयक, प्रश्न नीट आहे का? मी प्रश्न फिरवून विचारलाय. राज्यघटनेचे विधेयक संसदेने कधी मंजूर केले? राज्यघटनेचे विधेयक संसदेने कधी मंजूर केले? खूप सोपं उत्तर आहे त्याचं. खूप तुमच्या डोळ्यासमोर त्याचं उत्तर आहे. विचार करा. तुम्हाला 15 सेकंद वेळ देतो. चुकलं तर परत संधी भेटणार नाही. 15 नोव्हेंबर 1949 रोजी. उत्तर चुकलेलं आहे. राज्यघटनेचे विधेयक कधी मंजूर केले हे उत्तर चुकलंय. तुम्हाला इथे तुमचा काही तोटा होणार नाही. तुमचं चुकलं तरी चालेल. 26 नोव्हेंबर. पूर्ण वाक्यात सांगायचं. बरं, तारीख पूर्ण सांगा. तारीख तुझे सांगितलं तेच पूर्ण सांग. 26 नोव्हेंबर पुढं साल्ट सांगा आता. 1900. बरोबर आहे. यांना 1 गुण द्यायचा का? बीचा होता. गटाचा होता पण त्यांना 0 गुण मिळाला. तुम्हाला बोनस मध्ये गुण मिळालेला आहे मॅडम. 1 गुण यांना. गटाकडे प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? परत एकदा प्रश्न आहे का? ए गटाला खाली येतो बसलेले आता. शांत राहा. ए बोलू नका. भारताच्या संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? विचार करा. तुम्हाला 15-20 सेकंद आहेत. भारताच्या संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? विचार करून सांगायचं. परत संधी मिळणार नाही. भारताच्या संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली? खूप सोपा प्रश्न आहे. सांगा. पण एकच संधी आहे. पूर्ण वाक्यात सांगायचं. ते तारीख पूर्ण सांगू शकतो. हां, फास्ट. हां, 26 जानेवारी 1949. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. 0 गुण द्या मॅडम. कोण सांगतो तुमच्याकडे? हां, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. नाही, उत्तर चुकलेलं आहे. दोन्ही उत्तर चुकलेलं आहे. एवढं सोपं उत्तर तुम्हाला किती कसं काय सोपं मिळालं? येते. अंमलबजावणी. केव्हापासून लागू झालं संविधान? हां, त्यालाच आपण म्हणतो संविधान लागू झालं आपलं. आपले ते संविधान लागू अगोदरचं करण्यात कारण आले. सांगायला लागले ना. आता तरी मॅडम त्यांना खूप कन्फ्युजन राहिलं. संविधान केव्हा स्वीकारलं, केव्हा लागू झालं. ते सरांनी पण असं काही सांगितलं नाही. तर सरळ नाही, नाही. आता त्यांना परत लिहून दिले आणि संविधानाची प्रश्न अंमलबजावणी कोणत्या काही सरांनी दिवसापासून तिकडं झाली? सांगितलं मी प्रश्न होता. इकडं.
काय करू मॅडम या प्रश्नाचं काय करूयात? दोघांना झिरोच भेटतील ना सर मग. हा का आता झिरोच आला नाही ए गटाला आणि बीला पण आलं नाही. ज्यांना शून्य आलं यांचा काही तोटा हा तो राहू द्या, मग आता दुसरा घ्या. हा पुढचा प्रश्न बरं, याचं सांगून उत्तर टाका सांगून देतो मी. हा उत्तर सांगून देतो. हो उत्तर द्या सांग. बघा एवढा सोपा प्रश्न होता, तुम्ही संधी गमावली. तर भारताच्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. ते लागू झालं, स्वीकार कधी केला गेला ते वेगळी तारीख आहे आणि लागू करण्यात आलीची तारीख वेगळी. लागू म्हणजे ते सुरू झालं भारतात ए त्याची तिसऱ्यांना खुर्ची टेबल नेऊन तिथे बसायला. असा सर तो उभेच प्रश्न आहे होता. किती ठीक आहे, असू खुर्ची द्या. दे सरांना ती पली पुढचा प्रश्न घेऊ आपण. उभं राहून सारखं होतं ना. पुढचा प्रश्न कोणासाठी होता? आता बी साठी. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? विचार करून उत्तर द्यायचंय. संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? देऊ गेला माहित? ठरवा तुम्ही. उत्तर बरोबर आहे. म्हणजे तुमची ती साईड आहे काय? असं करा मग आता. हा. शांतता ठेवा. एक गटासाठी प्रश्न आहे. ए मुलं बोलू नका. राज्यघटना जेव्हा तयार करण्यात आली, प्रश्न बारकाईने आहे का? राज्यघटना जेव्हा तयार केली गेली त्यावेळेला सुरुवातीला त्यामध्ये एकूण किती कलमे होती? मी ते पण सकाळी सांगितलं. राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलम होते? राज्यघटनेमध्ये सुरुवातीला एकूण किती कलम होते? देऊ का? ओके, एकच चान्स. 395 काय होते? कलम. बरोबर आहे उत्तर. 395 कलम होते. हे उत्तर ए गटाचं बरोबर आलेलं आहे आणि त्यांना एक गुण मिळालेला आहे. आता बी गटाकडे आपण जाऊया. बी गटासाठी प्रश्न आहे. खाली बसलेले ए विद्यार्थी शांतता शांत ठेवा. राहा. तुम्हाला एखादा शांत प्रश्न राहा. विचारावा मला वाटतंय. शांतता ठेवा. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? विचार करून उत्तर द्यायचं. एकच संधी आहे. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? देऊ का माईक? कोणाकडे देऊ? ठरवा. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. शाबाश, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे बी गटासाठी. सॉरी ए गटासाठी. हो दिलं. आता ए गट खाली बसले, तुम्ही सुद्धा ऐकायचं. माझा घसा. ए बोलू नका. बोलू नका रे. पुढचा प्रश्न आहे ए गटासाठी. राज्यघटनेचे घटनात्मक कायदेशीर सल्लागार कोण होते? राज्यघटनेचे घटनात्मक कायदेशीर सल्लागार कोण होते? कायदेशीर सल्लागार कोण होते? राज्यघटनेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? देऊ का माईक? उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे. राज्यघटनेचे कायदेशीर सल्लागार बी एन त्यांना राव फक्त ओरडायचे हे मॅडम. होते. पुढचा प्रश्न या गटासाठी. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? ए चुप बसा मुलं. खाली बसलेले मुलं शांत राहा. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? गटात समाविष्ट काय माहित नाही रे. भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळाले? 15 ऑगस्ट. उत्तर बरोबर आहे. 1947 ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. बर, पुढचा प्रश्न ए गटासाठी.
ए गटासाठी प्रश्न आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न परत ऐका. 26 नोव्हेंबर 1949 या दिवसाला संविधान दिन असे का म्हणतात? 26 नोव्हेंबर 1949 या दिवसाला संविधान दिन असं का म्हणतात? किंवा 26 नोव्हेंबर या दिवसाला संविधान दिन असं का म्हणतात? आज 26 नोव्हेंबर आहे ना, आज 26 नोव्हेंबर आहे. हा ठरवा. ए गटासाठी प्रश्न आहे 26 नोव्हेंबर या दिवसाला संविधान दिन असे का म्हणतात? बघा ठरवा कोण देणार आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिन यामुळे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रोजी संविधान लिहून पूर्ण केले होते आणि ते स्वीकारले गेले होते. बरोबर. आज 26 नोव्हेंबर या दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आलेला होता, म्हणून 26 नोव्हेंबर या दिवसाला संविधान दिन असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न बी गटासाठी. आनंदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? आनंदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? बी गटाला प्रश्न आहे. बी गटाचा प्रश्न आहे. मसुदा समिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. उत्तर एकदम बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न ए गटासाठी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. भारताचे शिल्पकार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. उत्तर बरोबर आहे. दोन्ही बाजूला खुश होऊन राहिले पुढचा बरं का? प्रश्न फक्त आहे. हे चालू आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बी गटासाठी. बरं. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना पण आपण त्याला म्हणतो, महाराष्ट्र दिन पण आपण त्याला म्हणतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? बसा खाली. तुम्ही बसतच का बरं नाही? खाली बसा बरं. खाली बसा. येईल का? जाऊ का बी गटाकडे? तुम्ही चुकले तर उत्तर देऊ शकता. हा असंही शून्य देण्यापेक्षा उत्तर चुकलं तर चालेल. नाही, उत्तर चुकलेलं आहे. या गटाला मॅडम शून्य गुण द्या. नाही, तुम्ही तारीख बरोबर सांगितली पण वर्ष चुकलेलं आहे, त्यामुळं ए गटाला याचा शून्य गुण मिळेल आणि बी गटाला तुमचा तोटा नाही काही, कारण तो प्रश्न ए गटाचा होता. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. हा, तर याचं उत्तर आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, म्हणजे स्थापना झाली 1 मे 1960. म्हणून आपण 1 मेला झेंडावंदन करतो बघा, महाराष्ट्र दिन साजरा करतो ना त्या दिवसाला. तो आपल्या महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस आहे. इकडे तुला विचारते, प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? कोण सांगेल? ठरवा. अक्षरा.
26 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. उत्तर बरोबर आहे. या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न तुमच्या गटासाठी ए गटासाठी. भारतातील नागरिकांना मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षानंतर प्राप्त होतो? सर सर नाही करायचं भारतातील नागरिकांना मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षानंतर प्राप्त होतो? ते 2-3 मुलं आहे ते टाके 18 वर्ष. उत्तर बरोबर आहे. बी गटाला घ्या सर एक प्रश्न. हा एक घ्या आता एक बी ला. आता एक शेवटचा प्रश्न आहे. नाही टाकलेलं आहे पाणी द्या खाली टाकून द्या टाकून आणि द्या. भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? नवी दिल्ली. काय ते? राजधानी भारताची. भारताची राजधानी दिल्ली आहे. उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपली प्रश्नमंजुषा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि त्याचा आपण आता निकाल जाहीर करणार आहोत. पहा ए गटाला 8 गुण मिळाले. 1 2 बघा आपली खाली बसा. आपली प्रश्नमंजुषा आता संपन्न झालेली आहे आणि या प्रश्नमंजुषेचा निकाल आता मी आपल्या समोर सादर करणार आहे. तर आपल्यापैकी आपण ए आणि बी असे 2 गट केले होते. तर ए गटाला मिळालेले आहेत 8 गुण. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपला आजचा विजेता गट आहे बी गट. बी गटाला एकूण मिळालेले आहेत 9 गुण. एका गुणाने बी गट हा आघाडीवर आहे आणि म्हणून एका गुणाने